नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आदिवासी विकास विभाग भरती 2026 संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 3 घेतलेली आहे। यामध्ये आपण चौकीदार या पदासाठी काही प्रश्न व त्याची उत्तरं बघणार आहोत। मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू। चला बघा, पहिला प्रश्न बघा, मराठी अभिजात भाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो? मराठी अभिजात भाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो? तर 3 ऑक्टोबर हा दिवस मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। 3 ऑक्टोबर हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। त्यानंतर आहे, माउंट एव्हरेस्ट 2 वेळा चढाई करणारी पहिली महिला कोण आहे? माउंट एव्हरेस्ट 2 वेळा चढाई करणारी पहिली महिला कोण आहे? तर संतोष यादव ही माउंट एव्हरेस्ट 2 वेळा चढाई करणारी पहिली महिला या ठिकाणी ठरलेली आहे, संतोष यादव ही होय। ब्राह्मो समाजाची संस्थापनेचे श्रेय कोणाला जाते? ब्रह्मो समाज स्थापनेचे श्रेय कोणाला जाते? तर राजाराम मोहन राय यांना ब्रह्मो समाजाची स्थापना करण्याचे श्रेय जाते। राजाराम मोहन राय यांना हे श्रेय आपल्याला जाताना दिसून येते। त्यानंतर आहे, दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय आहे? तर स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय आहे? तर मूळशंकर हे आपल्याला स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव असलेले सांगता येतील मूळशंकर हे आहे। पंजाब, हरियाणा, राजस्थान भागामध्ये दिसणाऱ्या धुळीच्या वादळांना काय म्हणतात? तर पंजाब, हरियाणा, राजस्थान या भागामध्ये दिसणाऱ्या धुळीच्या वादळांना काय म्हणतात? तर आंधी असे म्हटले जाते। पंजाब, हरियाणा, राजस्थान या भागामध्ये दिसणाऱ्या धुळीच्या वादळांना आंधी असे म्हटले जाते। सूचीपर्णी जंगलाचा सर्वाधिक उपयोग कोणत्या उद्योगामध्ये होतो? सूचीपर्णी जंगलाचा सर्वाधिक उपयोग कोणत्या उद्योगामध्ये होतो? तर कागद निर्मितीच्या उद्योगामध्ये सूचीपर्णी जंगलामध्ये सर्वाधिक उपयोगात असलेला आपल्याला उद्योग सांगता येईल कागद निर्मिती उद्योगामध्ये या सूचीपर्णी जंगलाचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होताना आपल्याला दिसून येतो। त्यानंतर आहे, झुंबी या आत्मचरित्रात्मक कादंबरीचे लेखक कोण आहे? तर झुंबी या आत्मचरित्रात्मक कादंबरीचे लेखक कोण आहेत? आनंद यादव हे आपल्याला झुंबी या आत्मचरित्रात्मक कादंबरीचे लेखक असलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येतील आनंद यादव हे होय। त्यानंतर आहे, हिरवा चाफा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर हिरवा चाफा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? विसा खांडेकर हे आपल्याला हिरवा चाफा या कादंबरीचे लेखक असलेले सांगता येतील हिरवा चाफा वि.स. खांडेकर हे आहेत। व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? डी.वाय. चंद्रचूड आपल्याला हे या पुस्तकाचे लेखक असलेले सांगता येतील डी.वाय. चंद्रचूड हे असलेले आहे। त्यानंतर आहे, रणजी ट्रॉफी 2025-26 चे उपविजेते कोण आहेत? तर रणजी ट्रॉफी 2025-26 चे उपविजेते कोण आहेत? तर कर्नाटक हे आपल्याला उपविजेतेपद रणजी ट्रॉफीमध्ये कर्नाटक या राज्याने आपल्याला रणजी ट्रॉफीचं उपविजेतेपद पटकाविलेलं असलेलं या ठिकाणी सांगता येईल। त्यानंतर आहे, पहिल्या आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? पहिला आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला होता? तर 2018 या वर्षी पहिला आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस साजरा करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो। 2018 मध्ये हा पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस साजरा केला जात होता। मुखातून निघणाऱ्या
मूलध्वनीला काय म्हणतात? मुखामधून निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? तर त्याला वर्ण असं म्हटल्या जाते. मुखामधून निघणाऱ्या मूलध्वनीला वर्ण असे म्हटल्या जाते. मुखामधून निघणाऱ्या ध्वनीला वर्ण असे म्हटल्या जाते. यानंतर आहे ती छान गाते. ती छान गाते उद्गारवाचक वाक्य करा. तर ती छान गाते याचं आपल्याला उद्गारवाचक वाक्य करायचं आहे. तर किती छान गाते ती, किती छान गाते ती हे आपल्याला उद्गारवाचक वाक्य या ठिकाणी आपल्याला करताना दिसून. अर्ण अर्ण वर्ण अर्णवर्ण शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर अर्णवर्ण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर रत्नाकर हे आपल्याला याचा समानार्थी शब्द असलेला या ठिकाणी सांगता येईल. अर्ण वर्ण या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? तर रत्नाकर हे आपल्याला असलेला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे शास्त्रीय मराठी व्याकरण या ग्रंथाचे लेखक कोण आहे? तर शास्त्रीय मराठी व्याकरण या ग्रंथाचे लेखक कोण आहे? तर मोरा वाळंबे हे आपल्याला शास्त्रीय मराठी व्याकरण या ग्रंथाचे लेखक असलेले सांगता येतील. मोरा वाळंबे हे आपल्याला या ग्रंथाचे लेखक आहे. त्यानंतर आहे एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास जो कालावधी लागतो त्यास काय म्हणतात? एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास जो कालावधी लागतो त्यास काय म्हणतात? तर त्यामध्ये त्याला मात्रा असे म्हटले जाते. एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास जो कालावधी लागतो त्यास मात्रा या नावाने मात्रा असे म्हटले जाते. साक्षी निबंध लिहिते. साक्षी निबंध लिहिते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. तर साक्षी निबंध लिहिते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. तर हे सकर्मक क्रियापदाचं उदाहरण असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. साक्षी निबंध लिहिते हे सकर्मक क्रियापदाचं आपल्याला उदाहरण असलेलं या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. साक्षी निबंध लिहिते या वाक्यामध्ये आपल्याला सकर्मक क्रियापदाचं हे उदाहरण असलेलं या ठिकाणी सांगता येईल. यानंतरचा प्रश्न आहे सजीवांना अन्न पाणी. सजीवांना अन्न पाणी घेऊन त्याच्या वाढीसाठी वापरण्यात आलेल्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर याला पोषण असं म्हटले जाते. सजीवांनी अन्न पाणी घेऊन त्याच्या वाढीसाठी वापर करण्याच्या प्रक्रियेला काय म्हटले जाते? तर त्याला पोषण असं म्हटले जाते. त्यानंतर आहे भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक कोण आहे? तर भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक कोण आहेत? दादाभाई नौरोजी यांना भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक म्हणून स्वीकारल्या जाते. भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर दादाभाई नौरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्य क्षेत्र कोणते आहे? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्य क्षेत्र कोणतं आहे? तर आंबोली. आंबोली या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पावसाचं प्रमाण आपल्याला असलेलं दिसून येतो. आंबोली या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर आहे भारतातील सर्वात मोठे राज्य कोणतं आहे? तर भारतामध्ये सर्वात मोठे राज्य म्हणजेच क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य कोणतं आहे? तर राजस्थान हे आपल्याला क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य असलेलं या ठिकाणी सांगता येतील. राजस्थान हे राज्य होय. त्यानंतर आहे ईशान्य मोसमी पाऊस सर्वाधिक कोणाला मिळतो? ईशान्य मोसमी पाऊस सर्वाधिक कोणाला मिळतो? तर तमिळनाडू आणि आंध्रा किनारपट्टी यांना ईशान्य मोसमी वारे यापासून जो पाऊस पडणार आहे हे या राज्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मिळताना आपल्याला दिसून येतो. तमिळनाडू व आंध्रा किनारपट्टी या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ईशान्य मोसमी वाऱ्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडताना आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आहे कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख आहे? तर कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख आहे? तर सामवेदामध्ये आपल्याला संगीताचा उल्लेख करण्यात आलेला दिसून येतो. सामवेदामध्ये संगीताचा उल्लेख करण्यात आलेला आहे. व्हर्टी कंपोस्ट खत. व्हर्टी कंपोस्ट खत कोणत्या कृमीपासून तयार करतात? तर वर्मी कंपोस्ट खत कोणत्या कृमीपासून तयार होतो? तर गांडूळ या कृमीपासून. गांडूळ या कृमीपासून वर्मी कंपोस्ट खत तयार केल्या जातो.
त्यानंतर आहे महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेच्या एकूण मतदारसंघ किती आहेत. तर महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेचे एकूण किती मतदारसंघ आहेत, तर 288 मतदारसंघ हे महाराष्ट्रामध्ये आपल्याला विधानसभेचे असलेले सांगता येतील. महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेचे एकूण 288 मतदारसंघ आपल्याला असलेले या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर आहे महाराष्ट्राचा 36वा जिल्हा कोणता आहे, तर महाराष्ट्राचा 36वा जिल्हा कोणता आहे, तर पालघर हे आपल्याला 36 नंबरचा जिल्हा निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. पालघर हा 36वा महाराष्ट्रामध्ये जिल्हा निर्माण झाला आहे. भारतातील पहिली जनगणना कधी झाली. भारतातील पहिली जनगणना कधी झालेली होती, तर 1872 भारतामध्ये पहिल्यांदा जनगणना आपल्याला झालेली दिसून येते. भारतामध्ये 1872 या सालामध्ये भारतातील पहिली जनगणना झालेली आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. सुएझ कालवा कधी उघडला गेला, तर सुएझ कालवा कधी उघडला गेला, तर 1869 या सालामध्ये सुएझ कालवा उघडला गेलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. 1869 साली सुएझ कालवा हे उघडण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे तापी नदीचा उगम कोठे होतो, तर तापी नदीचा उगम कोठे होतो, तर मुलताई या ठिकाणी आपल्याला तापी नदीचा उगम होताना आपल्याला दिसून येतो. मुलताई या ठिकाणी तापी नदीचा उगम होताना दिसून येतो. समुद्रातील मिठामध्ये सर्वाधिक कोणते घटक आढळतात, तर समुद्रातील मिठामध्ये सर्वाधिक कोणते घटक आढळतात, तर यामध्ये सोडियम क्लोराईड हे मोठ्या प्रमाणामध्ये आढळताना आपल्याला दिसून येतात. समुद्राच्या मिठामध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये सोडियम क्लोराईड हे आपल्याला घटक आढळताना या ठिकाणी दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे. महाराष्ट्रामधील सर्वात पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे, तर सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला होता. सिंधुदुर्ग या जिल्ह्याला महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला होता. आफ्रिका खंडाचा आकार कसा आहे, तर आफ्रिका खंडाचा आकार कसा आहे, तर त्रिकोणी आपल्याला आफ्रिका खंडाचा आकार असलेला या ठिकाणी सांगता येईल. त्रिकोणी या प्रकारामध्ये आफ्रिका खंडाचा आपल्याला आकार असलेला या ठिकाणी दिसून येतो. महाराष्ट्रातील सर्वाधिक पवन चक्क्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, तर सातारा या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक पवन चक्क्या आपल्याला बसवण्यात आलेल्या दिसून येतात. सातारा या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक पवन चक्क्या बसवण्यात आलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. यानंतर आहे भारताचा 95वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर कोण आहे, तर भारताचा 95वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर कोण आहे, तर अरण्य घोष ही आपल्याला भारताचा 95वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर ठरलेला आपल्याला दिसून येतो. अरण्यक घोष ही आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे भारताचे पहिले पुरुष ग्रँड मास्टर कोण आहे, तर विश्वानंद आनंद हे आपल्याला भारताचे पहिले पुरुष ग्रँड मास्टर असलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. भारताचे पहिले पुरुष ग्रँड मास्टर कोण आहे, तर विश्वानंद आनंद हे आपल्याला असलेले दिसून येतात. त्यानंतर आहे फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026चे विजेते कोण आहे, तर निकिता पोरवाल या आपल्याला फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026च्या विजेत्या असलेल्या दिसून येतात. निकिता पोरवाल ह्या आपल्याला असलेल्या दिसून येतात. यानंतर आहे भारताची पहिली मिस वर्ल्ड विजेती कोण आहे, तर भारताची पहिली मिस वर्ल्ड विजेती कोण आहे, तर रीता फारिया ही आपल्याला भारताची पहिली मिस वर्ल्ड विजेती असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. रीता फारिया ही आहे. तर रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केलेली आहे, तर स्वामी विवेकानंद यांनी आपल्याला रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली असलेली सांगता येतील. स्वामी विवेकानंद यांनी आपल्याला रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे.